आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, खरं तर लाडकी बहीण योजना वरून सध्या संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे की राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, तर त्यांनी त्यांच्या घराकडे जाऊन आंदोलन करावं. खरं तर ही लाच आहे लाडकी बहीण योजना ही संपूर्ण, हे त्यांनी सुद्धा त्यावेळेस म्हणलं होतं. आणि आता जर तसं राज ठाकरेंना सुद्धा वाटायचं तर त्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करावं, असं थेट विधान जे आहे ते संजय राऊत यांनी केलं. तुमची काय प्रतिक्रिया? राजकारणामध्ये कोणी कोणाच्या जवळ आणि कोणी कोणाचा मित्र असं कोणी नसतं. राजकीय विषय, राजकीय मुद्दे हे राजकारणाच्या ठिकाणी असतात. तर राज ठाकरे साहेबांनी लाडकी बहीण या विषयावर आपलं मत केव्हाच सर्वात प्रथम त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि जे चूक ते चूक म्हणजे राष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राच्या किंवा मराठी माणसाच्या हिताचं आहे ते हिताचं आहे तर आहे, नाही तर नाही. जे चूक ते चूक, जे बरोबर तर बरोबर, ही राज ठाकरे साहेबांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. मग ते समोर कोणी असू दे, मग ते भाजपाचं सरकार असो किंवा उद्धवजींचं सरकार असो, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या बरोबर आहेत त्या बरोबर आहेत. हीच भूमिका कायम राज ठाकरे साहेबांची राहिलेली आहे. तिथे कुठे मैत्री आणि कुठे शत्रू असा विषय कधी नसतो त्यांचा. संजय राऊत साहेबांना मला एक तुमच्या माध्यमातून सांगावं असं वाटतंय की दुसऱ्यांच्या नाकाने कांदे सोलण्यापेक्षा तुम्ही जा त्यांच्या दारात. तुम्ही नाहीतरी तुमचा पक्ष अख्खा त्यांनी फोडून टाकला. जरी एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडला असला तरी तो पक्ष बनवला अमितजी शहानी. त्यामुळे तुम्ही जाऊ शकता ना. तुम्हाला कोणी अडवलंय? कशाला दुसऱ्यांच्या नाकाने कांदे सोलता आणि दुसऱ्यांना सूचना देता? या संदर्भात त्यांचं असं होतं म्हणे की आमची एकत्र येण्याची भूमिका आहे लाडकी बहीण योजनेसाठी. मात्र राज ठाकरे यांनी पण एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे. हे बघा, विरोधी पक्ष म्हणून ज्या काही भूमिका घ्यायच्या आहेत ते राज ठाकरे साहेब वेळोवेळी घेत असतात. मी मगाशी म्हटलं असं, जे चूक असेल तिथेच आसूड ओढतात, बरोबर असेल तर ते त्याची वाहवा देखील करतात, त्यांना त्या गोष्टीला शाबासकी देतात. विरोधी पक्ष म्हणून एखाद्या गोष्टीवर एकत्र यायचं की नाही यायचं किंवा त्याच्यावर काय भूमिका घ्यायची, हे राज ठाकरे साहेबांचा संपूर्णतः निर्णय असेल. कळलं का? आणि ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे भूमिका पक्षाची ठरेल. सर, नक्कीच मराठी सेना पक्षाकडनं खरं तर एक बॅनरबाजी करण्यात आली होती. सर, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात हा बॅनर होता. यानंतर आता त्यांनी आमंत्रण पत्रिकासुद्धा छापली आहे आणि हे संपूर्ण आमंत्रण पत्रिका परवाच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ ठेवली आणि ते राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करून एक बंधू मिलनाचा कार्यक्रम घेणार आहेत. कोणती मराठी सेना हो? हा जो विषय आहे ना, हा मध्ये मध्ये कोण कोण उठतं आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा विषय चघळला जातो. हा विषय चघळून स्वतः झालेला आहे. ह्या विषयाला वारंवार त्याच विषयावर प्रत्येक वेळेला दोन्ही पक्षाच्या लोकांनी स्पष्टीकरण देणं, ह्याला काय अर्थ नाही आहे. लोक हे काहीतरी स्वतःच्या मनाने काही करत असतात, त्याकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज नाही. खरं तर हा विषय जो आहे तो त्यांचा दोन्ही बंधूंचा वैयक्तिक विषय आहे. त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचे ते दोघंच घेतील ना. आपण परस्पर मध्ये बोलून किंवा मध्ये हे विषय काढून आपलं महत्त्व वाढवण्यासाठी दुसऱ्यांच्या कौटुंबिक विषयात हात घालणं हे कितपत योग्य आहे? मला नाही पटत या गोष्टी. नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पवारसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.